खूप वेळा ना एखाद्याला काय होतं की उपासना चालू करतात आणि नेमकं उपासना चालू केल्या की त्यांना वेगळा त्रास व्हायला लागतो आणि बरेच जण मग उपासना सोडून देतात। आणि खूप जणांनी मला असं सांगितलेलं आहे की ताई उपासना चालू केली की असा असा त्रास होतो वगैरे। तर खास हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। मी अंजली नक्षत्र गेली अनेक वर्ष 35 वर्षाचा माझा पूर्ण अनुभव घेऊन आणि लाखो माझे सॅटिस्फाईड क्लायंट्स घेऊन तुमच्यासमोर सगळे ते वेगवेगळ्या पद्धतीने माझे अनुभव मांडत असते। काही रेमेडीज देत असते, काही वास्तूचे टिप्स देत असते, काही स्पेल देत असते, काही स्पिरिच्युअल रिच्युअल अशा वेगवेगळ्या तऱ्हेने तुम्हाला रेमेडीज देत असते। तर मला वाटतं त्यांनी तुमचंही आयुष्य सुखाचंच होणार आहे ही मला खात्री असते, म्हणून तुमच्यासमोर वारंवार वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत असते। पण मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी कायम प्रार्थना असेल। हे पहा मंडळी, जेव्हा आपण एखादी उपासना करतो आणि ती उपासना आपल्याला लाभत नाही असं आपल्याला वाटायला लागतं, तर एक तर तो असतो आपल्या मनाचा भ्रम। आणि खूप जण काय करतात की याचं त्याचं ऐकून एखाद्या उपासनेला सुरुवात करतात, पण आपण उपासना कुठलीही करतोय त्याला फार महत्त्व आहे। तुम्ही सौम्य उपासना केल्यात ना तर तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही, पण तुम्ही खूप वेगवेगळे नियम पाळणाऱ्या उपासना सहज म्हणून करायला गेलात तर त्याचा त्रास तुम्हाला निश्चित होईल। कारण बऱ्याच उपासना अशा आहेत की त्याला नियम आहेत, त्या नियमांना धरूनच तुम्हाला त्या उपासना केल्या पाहिजेत। वाटेल तेव्हा वाटेल त्या उपासना करणं चुकीचंच आहे, त्याचा त्रास होणं खात्रीशीर आहे। उपासना करण्याचे टाईमही तुम्हाला सांभाळले पाहिजे। दुपारी 1 ते 4 मध्ये उपासना न करणं योग्य असतं, कारण ती वेळ भरतीची असते, ऊर्जा हाय असते त्यावेळेस, त्यामुळे उपासना न करणं योग्य। जर तुम्हाला उपासना करायची आहे तर सकाळी 4 वाजल्यापासून दुपारी कधी सकाळी 10 पर्यंत कधीही करा, आणि अगदीच नसेल जमत तर मग अगदी 11 साडे 11 पर्यंत करत राहा सकाळच्या। आणि संध्याकाळी 5 नंतर ते रात्रीच्या 8 पर्यंत तुम्ही कुठल्याही उपासना करत राहा। पण आता त्रास होतो याच्या मागचं कारण जाणून घेऊया की उपासना जेव्हा आपण करतो आणि तुम्ही बरोबर ट्रॅकवर आहात उपासना करण्याच्या, आणि खूप दिवसांचा खंड पडलेला आहे आणि आता तुम्ही उपासनेला सुरुवात केलेली आहे, किंवा काही जण असे असतील की ज्यांनी उपासना कधी केलीच नाही आहे पण त्यांनी सुरुवात केली आहे कोणीतरी सांगितलं म्हणून, कुणाचं तरी ऐकून किंवा यूट्यूबला पाहून वगैरे। तर अशा लोकांना आहे ना काय होतं, त्रास का होतो ते मी प्रथम सांगते। बरेच वेळा त्यांच्या आयुष्यामध्ये मागचं कार्मिक जे घेऊन आलेले असतात ते इतकं भयानक असतं की उपासना चालू होताच त्यांना त्रास होणं रास्त आहे। कारण त्यांच्या आयुष्यामध्ये जे कार्मिक आहे, जे त्यांना पुढे जाऊन खूप मोठा त्रास देणार आहे, तर त्यांना हे छोटे छोटे त्रास व्हायला लागतात आणि ते कार्मिक त्यांचं संपण्यास मदत व्हायला लागते, म्हणून त्यांना त्रास होतो। काही त्रास प्रचंड वेगाचे असतात की बापरे मी हे चालू केलं म्हणून मला हे त्रास होत आहेत, पण ते त्रास सहन करा असं मी सांगेन। कारण तुमचे चांगले दिवस येणार आहेत। नेहमी बघा, चांगले दिवस येण्याच्या आधी ना खूप 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 वाईट घडायला लागतं आणि त्याचा शेवट मात्र खूप सुंदर होतो। तसंच आहे, तुम्हाला तो त्रास नाही होत। जी उपासना तुम्ही करता तो भगवंत, तो ईश्वर तुमच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी जे पुढे होणार होतं त्याला आधी घेऊन येतो आणि तुमच्या आयुष्यात घडवायला लागतो, जेणेकरून, आणि ते सुसह्य करतो बरं का मंडळी, ते सुसह्य करतो भगवंत, आणि मग तो त्रास तुम्हाला सुसह्य होतो। कारण तुमची मानसिक स्थिती इतकी व्यवस्थित असते की तुम्ही असं ठरवून टाकता की या उपासनेमुळे मला हा त्रास होतो, पण तुम्ही त्याच्या मागचं कारण नाही पाहत आहात। त्याच्या मागचं कारण हेच आहे, त्या भगवंताला तुमची काळजी आहे, तुम्ही त्याला हाक दिलेली आहे, तुम्ही त्याच्या सेवेमध्ये आहात, मग भगवंत तुम्हाला त्रास नाही देत। पुढे होणारा मोठा त्रास तो कुठेतरी छोट्या रूपाने संपवायला पाहत असतो आणि तो मात्र तुम्हाला त्रास वाटतो। याच्यावर नक्की विचार करा, कारण त्रास हे कधीही भगवंताच्या उपासनेनंतर होत नाहीत, तुमचं कार्मिक ते हील करत असतात। आणि आणखीन एक कारण आहे या गोष्टींसाठी, उपासना करताना वाटेल त्या टायमाला आपण करतो। काही उपासना असतात ज्या तुम्ही सकाळी करा किंवा दुपारी करा। सकाळी केलं तर असं सकाळीच झाल्या पाहिजे, त्या टायमावरच झाल्या पाहिजे असं नाही आहे। ज्या तुमचं रोजचं वाचन जर तुम्ही ठरवत असाल एखादं, तर जे सकाळी किंवा संध्याकाळी कधीही वाचू शकता। पण जर तुम्ही एखादा संकल्प घेऊन एखादं हे करत असाल, वाचन करणार असाल किंवा उपासना करणार असाल, तर मात्र त्याला टाईम सांभाळणं गरजेचं आहे। त्या टायमातच ते करा। आणि ते जर नाही झालं तरीही आपल्याला त्रास होतो असं आपल्याला वाटत असतं, पण कुठेतरी आपल्या मनात गिल्ट असतो, अरे बापरे मी या टायमाला बसायचं होतं पण मी त्या टायमाला बसले नाही आहे, आता मला त्याचा त्रास होणार आहे म्हणून।
आणि मग कुठेतरी मनामध्ये असं सगळं असतं आणि आपण तेच युनिवर्समध्ये मेसेज सोडतो आणि काही छोटं जरी झालं तरी अरे रे माझ्याकडनं असं झालं ना म्हणून आता हे असं मला त्रास होतोय असंही वाटायला लागतं. हा एक भ्रम आहे, असं काही होत नाही. देव इतकं समजून घेतो, तुम्ही त्याच्या सेवेत आहात, तुम्हाला आपल्या भगवंतावर तेवढा विश्वास हवे. तुमचा विश्वास हा आंधळा विश्वास देवावर हवे. आपण माणसांवर ठेवतो जिथे आंधळा विश्वास ठेवू नये तिथे आपण ठेवतो, पण भगवंतावर आपण खूप गोष्टींनी आणि खूप काही काही ऐकून आणि काही काही मनाने ठरवून आपण कुठेतरी विश्वास ठेवण्यास कमी पडतो. तसं करू नका. दुसरं, तुम्ही एखादी उपासना जर रोज करत आहात तर त्याच्यात खंड पडून देऊ नका, सातत्य ठेवा. आणि उपासना करतेवेळी जेव्हा उपासनेला तुम्ही बसता, उपासना करताना त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा नियम पुस्तकात नसतो दिलेला, पण आपण आपला ठरवायचा असतो की मनामध्ये कुणाविषयी वाईट नसावं, आपल्या शब्दांमध्ये कुठलाही अर्वाच्य शब्द नसावा, एखाद्याचं वाईट चिंतण्याचा किंवा एखाद्याला वाईट बोलण्याचं आपलं शाब्दिक बळ हे कुठेतरी आपल्या उपासनांना पण थोडंसं दूषित करतं. आणि दुसरं दूषित करणारी गोष्ट म्हणजे तुमच्या विचारांमध्ये तुम्ही अशा ज्या गोष्टी ठेवत असाल, तुमचं मन तुम्ही शांत ठेवत नसाल जेव्हा तुम्ही उपासनेला बसत असाल. बघा, अडचणी वेगळा पार्ट आहे, टेन्शन वेगळं पार्ट आहे, पण एखाद्याविषयी वाईट चिंतनं, सतत निगेटिव्ह विचार करणं हे पण तुमच्या उपासनांना दूषित करतं. तुम्ही त्या भगवंताच्या उपासनाला बसलेले आहात, तुम्हाला माहीत आहे की आपण तिथे बसलेलो आहोत जिथे सगळा ब्रह्मांड झुकतो. अशा ह्या ईश्वरासमोर आपण जेव्हा बसतो तेव्हा सगळ्या अडचणी आपण सोडून द्यायच्या असतात, सगळी नेगेटिव्हिटी आपण बाजूला ठेवायची असते आणि फक्त त्यांच्याबरोबर बसायचं असतं आणि ज्या उपासना आपण करत असतो त्या करायच्या असतात. त्रास होणार आहे, सुरुवातीला तुमची नेगेटिव्हिटी प्रचंड असेल तर होणार, पण जेव्हा हळूहळू तुम्ही त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं तर तुमच्या लक्षात येईल आयुष्य बदलत चाललं आहे, आयुष्य सुंदर होत चाललं आहे, मनाला एक मानसिक समाधान मिळत चाललं आहे, विचारांमध्ये बदल झालेला आहे, शब्दांमध्ये बदल झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या घरामध्ये सकारात्मकता वाढलेली आहे, माझ्या घरामध्ये अन्न गोड लागायला लागलेलं आहे आणि दुसरी गोष्ट नाती खूप सुंदर झाली आहे. आता आपल्या आयुष्यामध्ये इतका पॉझिटिव्ह जो बदल होणार असेल तर सुरुवातीचा जो त्रास आहे, ही नेगेटिव्हिटी तुमची जो भगवंत हील करतोय ती हील होऊ देत. उपासना सोडू नका, उपासनेमध्ये सातत्य ठेवा आणि उपासना अखंड करत राहा. जर जमलंच तर अगदी शेवटच्या श्वासापर्यंत उपासना करा. तो भगवंत तुमची साथ कधीच सोडणार नाही. आणि स्वामी तर नाहीच नाही, स्वामींनी तर सांगितलेलंच आहे की तुम्ही फक्त माझं नाव घ्या, तुमचा योगक्षेम मी चालवीन. आणि ते खरं आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा एक शब्द ऐकताच अंगावर काटा येतो आणि स्वामींचं अस्तित्व या निख्खळ डोळ्यांनी असं प्रत्यक्ष दिसायला लागतं की माझे स्वामी आहेत. तसाच ईश्वरावर विश्वास हवे. जो परमात्मा माझ्या आयुष्यात घडवतोय तो माझ्याबरोबर आहे. मग त्याने माझ्या आयुष्यात काहीही घडवू दे, मी तयार आहे, कारण सगळं हँडल करण्याचं बळ मला माझा परमात्माच देणार आहे. हा अतूट विश्वास तुम्हाला तुमच्या त्या भगवंतावर हवे. जर नसेल तर तुम्ही कुठलीच उपासना करू नका. आणि जर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे तर आंधळा विश्वास ठेवा आणि कुठल्याही उपासनेला सुरुवात करा. ज्या उपासना नियमांच्या खाली येतात, अंतर्गत येतात, त्यांना प्लीज नियम वाचूनच त्या उपासनेमध्ये तुम्ही जा. इतकंच मी सांगते. आणि ह्या अनेक लोकांना ह्या गोष्टी माहीत नाही आहेत, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवण्याचा उपक्रम मात्र तुम्ही करा, कारण त्यांच्या आयुष्यामध्ये एक सकारात्मक किरण आणण्याचं काम तुमच्याकडून होईल. आणि ज्यांना व्हिडिओ आवडला आहे त्यांनी लाईक करायचं आहे व्हिडिओला. आणि माझ्या कॉमेंटमध्ये मला सांगायचं आहे तुम्ही कुठल्या कुठल्या उपासना करता आणि कोणाला उपासना करून त्रास झालेला आहे. मिस्टिकल एराला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर अशा सुंदर, छान, रहस्यमयी, आध्यात्मिक, स्पिरिच्युअल व्हिडिओ पाहण्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझा व्हिडिओ पोस्ट होताच तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. तर मंडळी, पुन्हा आपण लवकर खूप सुंदर असा विषय घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.